शीना बोरा हत्याकांडासंदर्भातील शीना बोरा हत्याकांड प्रकरणी आज इंद्राणी मुखर्जी बरोबरच इतर 2 आरोपींची पोलीस कोठडी संपतीये। त्यांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। दरम्यान पोलिसांनी गेले 2 दिवस इंद्राणीची तसंच पीटर मुखर्जीची कसून चौकशी केली। तसंच तिचा दुसरा पती संजीव खन्ना याची DNA टेस्ट करण्यात आली आहे आणि यामध्ये पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे मिळाले असल्याचं बोललं जातंय। दरम्यान शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नेताना इंद्राणीनं शीनाच्या मृतदेहाचा मेकअप केला होता, तसंच मृतदेहावर परफ्यूमही फवारला होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल सिंग आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती आहे? मनाली, आज हे तिन्ही आरोपींची कस्टडी संपते आहे आणि पोलीस आज परत कोर्टामध्ये ह्यांची कस्टडी वाढवून मिळावी अशी डिमांड करणार आहे। आपल्याला माहिती आहे की इंद्राणी आणि जो ड्रायव्हर ह्या दोघांची आतापर्यंत 12 दिवसाची कस्टडी झालेली आहे आणि कायद्यानुसार कोणत्याही आरोपीची कस्टडी जी मिळते ती फक्त 14 दिवसाची मिळते। जर आज एखाद्या कोर्टाने ह्यांची मागणी मान्य केली आणि यांना रिमांड दिली तर जास्तीत जास्त ह्या दोन्ही आरोपी आहेत, जे इंद्राणी आणि जे ड्रायव्हर आहेत, त्यांना 2 दिवस अजून रिमांड वाढू शकते, म्हणजे सोमवारपर्यंत। जर कोर्टाने कोर्टाची मागणी मान्य केली तर नाहीतर आज असा होऊ शकतो की कोर्टाने त्यांना जेसीमध्ये पाठवावं, त्यांना हिरासतमध्ये पाठवावं, कारण पोलिसांकडे आता काहीच पॉईंट राहिले आहे ज्याच्या आधारावरती ते न्यायालयाकडे कोठडी मागू शकतात, ज्यामध्ये ही संपूर्ण महत्त्वाची ती कार आहे, ज्या कारमधून शीना बोराची डेड बॉडी घेऊन गेले होते, शीना बोराचा मेकअप केला होता, वर्ली ते पेन जंगलपर्यंत ती कार गेली होती आणि अजून पोलिसांनी ती कार जप्त केलेली आहे। पण अजून जे आरोपी आहेत त्यांचाही पंचनामा करायचा आहे की नेमकं ही कार तीच होती का, किंवा त्या कार ज्यावेळी ती घेऊन गेले होते ती कार कोणाची होती, कोणाच्या हाती होती, नंतर ती कार कोणी घेतली, असे अनेकशे त्यामध्ये तपास त्यांना करायचा आहे आणि त्याच आधारावरती आज ते कोर्टात त्याची रिमांड मागणार आहेत। पण कोर्ट त्यांना रिमांड देते की नाही ह्याच्यावरती आता सर्वांचाच लक्ष लागून आहे। म्हणाले विशाल, धन्यवाद या संपूर्ण माहिती संदर्भात। आपण